स्वच्छता अभियान आपल्या पूर्ण बदलापूरमध्ये राबवण्यात आलेलं आहे। स्वच्छतेच्या बाबतीत बदलापूरमध्ये ते नेहमीच आपल्याला सहकार्य करत आलेले आहेत बदलापूर नगर परिषदेसाठी। आणि आपल्या बदलापूर नगर परिषदेचे सफाई कामगारसुद्धा तेवढ्याच तत्परतेने काम करत आहेत। पण आजच्या दिवशी मी एक सगळ्यांना सूचना देऊ इच्छिते की आजपासून आपण प्लॅस्टिक बंदी लागू करतो आहे। आज जेवढ्या बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांकडे असो, भाजीवाल्यांकडे असो, फळवाल्यांकडे असो, सर्व छोट्या लघु उद्योगवाल्यांकडे पण ज्यांच्याकडे प्लॅस्टिकच्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या ज्या पिशव्या असतील त्यांनी त्वरित आज सगळ्यांनी काढून टाकाव्या किंवा जमा कराव्या। आजपासून आपण हा नियम लागू करत आहोत आज। आणि त्याच्याच बरोबर आपण खास करून सगळ्यांना आवाहन करत आहोत की कागदी पिशव्या आणि कापडी पिशव्या वापरायला आपण सुरुवात करायची आहे। कारण की आपल्या डंपिंग ग्राउंडला जो कचरा जमा होतो त्याच्यामध्ये 50%च्या वर प्लास्टिकचाच कचरा असतो। आणि ह्या प्लास्टिकचा कचरा पण आपल्या शहरामध्ये इतरत्र हवेने उडून आपलं शहर आपण कितीही स्वच्छ ठेवलं तरी ते बघायलाच करतं आणि सगळीकडे कचराच दिसण्यात येतो। तर अशा या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणण्यासाठी आणि बदलापूर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आजपासून आपण अभियान राबवत आहोत। सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी सहकार्य करायचे आणि प्लास्टिक बंदी या धोरणाला अवलंबायचं। आज बदलापूर शहरामध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात आहे। आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण बदलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे। या सर्व सभासदांच्या माध्यमातून बदलापूरमधील रस्ते या ठिकाणी कचरा साचलेला आहे, हा संपूर्ण कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेण्याचं काम हे सर्व नागरिक करत आहेत। त्याबद्दल मी बदलापूर नगरपालिका तसेच बदलापूर वासियांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो की या महाराष्ट्रामध्ये आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांनी एक क्रांती केलेली आहे की स्वच्छ बदलापूर सुंदर बदलापूर, स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र अशी संकल्पना घेऊन हे सगळे लोक सकाळपासून या ठिकाणी या बदलापूर शहरामध्ये स्वच्छतेचं काम करत आहेत। मला खूप आनंद होतो की अशा प्रकारे बदलापूर महाराष्ट्रातील एक सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून बोललं जातं। याचं श्रेय या सर्व साधकांना दिलं जातं। पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा।